श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त. प्रत्येकाला जीवनाच्या एका वळणावर वाटतं की मी कोणाचं वाईट केलं नाही, कोणाशी वाईट वागलो नाही, तरीही माझ्यासोबतच देव वाईट का वागतो, असा विचार अनेकांच्या मनात येत असते. याचं उत्तर श्री स्वामी समर्थांनी महाभारतातील एका कथेतून दिलं आहे. आता ही कथा अशी आहे की एकदा अर्जुन श्रीकृष्णाला विचारतात की हे वासुदेवा, नेहमी खरं आणि चांगलं वागणाऱ्या माणसासोबतच वाईट का होतं? या प्रश्नावरून श्रीकृष्णाने अर्जुनाला एक गोष्ट सांगितली, ज्यामध्ये जीवनातील प्रत्येक गोष्टीचं उत्तर दडलेलं आहे. ते जाणून घेऊया. श्रीकृष्णाने सांगितलेली गोष्ट. कथेची सुरुवात करताना श्रीकृष्ण म्हणाले, एका गावात दोन व्यक्ती राहत असतात. एक असतो व्यापारी, जो नेहमी खरं बोलत असतो आणि चांगलं वागत असतो. हा व्यक्ती नेहमी देवाची भक्ती करायचा. तो दररोज मंदिरात जायचा, दानधर्म करायचा, दररोज देवाची पूजा करायचा. हा व्यक्ती सर्व चुकीच्या कामांपासून दूर राहायचा. आता दुसरीकडे दुसरा व्यापारी हा पूर्णपणे विरुद्ध स्वभावाचा होता. तो वाईट प्रकृतीचा होता, वाईट संगतीचा होता आणि व्यसनी होता. नेहमी चुकीचं काम करायचा, नेहमी खोटं बोलायचा. दानधर्म आणि धर्मांशी त्यांचा काहीच संबंध नव्हता. तो दररोज मंदिरात जायचा, परंतु पूजा करण्यासाठी नाही, तर मंदिराच्या बाहेरून लोकांच्या चपला चोरण्यासाठी. एके दिवशी तो वाईट माणूस एका मंदिरात होता. त्यावेळी खूप मुसळधार पाऊस पडत होता. या गोष्टीचा फायदा घेऊन त्या वाईट माणसाने त्या मंदिरातील पैसे चोरले. नेमकं त्याच वेळी जो चांगला माणूस होता तो दर्शनासाठी मंदिरात आला. दुर्दैवाने मंदिराच्या पुजाऱ्यांनी त्याला चोर समजून आरडाओरडा सुरू केला. त्या चांगल्या माणसावरच पैसे चोरल्याचा आळ सर्व लोकांनी घेतला आणि त्याला बेदम मारहाण केली. तो चांगला माणूस कसाबसा त्या मंदिरातून बाहेर पडला. तिथेही सर्वजण त्याच्या मागे धावू लागले. मंदिरातून बाहेर रस्त्यावर येताच एका बैलाने त्या भल्या माणसाला ठोकर दिली. तो गंभीर जखमी झाला. त्याच वेळी वेळेचा फायदा घेऊन वाईट मनुष्य मंदिरातले चोरलेले पैसे घेऊन निघाला. तितक्यात त्याला वाटेत पैशाने भरलेलं आणखी एक पोतं आढळून आलं. ते पाहून तो म्हणाला, आजचा दिवस किती चांगला आहे. आधीच मंदिरात पैसे मिळाले. तेथून बाहेर पडल्यावर लगेच रस्त्यावर देखील आपल्याला पैसे मिळाले. हे सर्व त्या चांगल्या माणसाने ऐकलं आणि हे सर्व पाहून त्या भल्या व्यापाऱ्याला खूप वाईट वाटलं आणि त्याने घरातील सर्व देवांची चित्रे काढून टाकली. दोघेही काही वर्षांनी मरण पावले. चांगली कर्म करत राहा. मृत्यूनंतर ते यमराजांच्या समोर गेले. तेव्हा चांगल्या माणसाने त्याला प्रश्न विचारला की मी तर नेहमी चांगली कर्म केली, नेहमी चांगलं वागलो, तरी माझ्या वाट्याला दुःखच का आलं? मला सारखा अपमान सहन करावा लागला. या प्रश्नावर उत्तर देताना यमराज म्हणाले, हा तुझा गैरसमज आहे. ज्या दिवशी तुझा अपघात झाला तो दिवस तुझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस होता. पण चांगल्या कर्मामुळे तुझा मृत्यू झाला नाही. तुला फक्त किरकोळ दुखापत झाली. दुसरा वाईट व्यक्ती मनुष्य म्हणाला, त्याला राजयोग प्राप्त होणार होता, पण त्याच्या चुकीच्या कर्मामुळे तो एका पोटभर पैशाच्या चोरीत परावर्तित झाला. भगवंत तुमची साथ कधी आणि कोणत्या स्वरूपात देईल हे सांगणं कठीण आहे. तुम्ही चांगलं कर्म करत राहायचं तर भगवंत नक्कीच तुम्हाला चांगलं फळ देत असतो. पण आपल्याला ते समजत नाही. वाईट कर्माची फळं नेहमी वाईटच मिळत असतात. अशा लोकांना आयुष्यात कधी शांतता लाभत नाही, समाजात मानसन्मान मिळत नाही. जर तुम्ही चांगले कर्म करत राहिलात तर देवाची कृपा तुमच्या पाठीशी असते. म्हणूनच आपलं चांगली कर्म करत राहिली पाहिजे. यामुळे तुमच्यावर मोठं संकट येणार असतं, पण देव ते छोटं करून तुमच्या जीवनात देतो. त्यामुळे नेहमी चांगले कर्म करा, नेहमी खरं बोला, नेहमी चांगल्या लोकांच्या संगतीत राहा, कारण या सर्वाचा हिशोब देवाकडे असतो आणि याचं चांगलं फळ आपल्याला वेळोवेळी मिळत राहतं. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.